नमस्कार, मी सुनीता शाळीग्राम. गेली 20 वर्ष मी शेखर सरांच्या बरोबर काम करते. मुलांना बाहेर पाठवते. बाहेर पाठवताना आपल्याला IELTS ही कंपल्सरी एक्झाम येते. IELTS ही आपल्या नेहमीच्या अभ्यासाच्या पेक्षा खूप वेगळी आहे. आपल्याला आतापर्यंत सवय झालेली असते की पुस्तकात जे येईल आणि पुस्तकात जे प्रश्न असतील तेच परीक्षेला येणार. पण IELTS मध्ये तसं नसतं. तुम्ही शिकता फक्त फॉर्मॅट आणि त्या फॉर्मॅट प्रमाणे तुम्हाला फक्त पेपर येणार असतो. सब्जेक्ट हे सगळं ते वेळेला ठरतं आणि त्याच्यासाठी इंजिनिअरिंग स्टुडंट्स हे तुम्ही खूप हुशार जरी असला तरी टेक्निकल लँग्वेज ही वेगळी पडते आणि ही IELTS ला ही तुम्हाला इंग्लिश लँग्वेज म्हणून हवी असते. त्यामुळे ग्रामर तुमचं परफेक्ट पाहिजे, पंक्च्युएशन चांगली पाहिजे, तसंच फ्लुएन्सी पाहिजे. इंग्लिश ही परीक्षा 4 मॉड्यूलमध्ये होते: स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग आणि लिसनिंग. पण ह्या 4 मॉड्यूलसाठी जर तुमचं ग्रामर परफेक्ट नसेल तर तुमचं स्कोर हा कमी होतो. आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 6.5 आणि ग्रॅज्युएशनसाठी 6 हा स्कोर लागतो. मुळात आपल्याला 100 मार्कांची परीक्षा द्यायची माहिती असते, पण ही जी परीक्षा असते ती बँडची परीक्षा असते, 9 बँडची परीक्षा. आणि 9 पैकी 9 कोणालाच मिळत नाही, ते साहजिक आहे लँग्वेज म्हणून. पण तुमचं ग्रामर जर परफेक्ट असेल आणि जर तुमचं वाक्यरचना चांगली असेल, लँग्वेज ह्या दृष्टीने जर चांगली असेल तर तुम्ही 8.5 पर्यंत सहज जाऊ शकता. पण ह्याच्यात जाण्यासाठी तुम्हाला पहिलं लँग्वेजवर लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही पुष्कळ इंग्लिश मॉन्टेसरी पासून शिकता, अगदी पहिलीपासून, पण तुम्ही लँग्वेजकडे कधीच लक्ष दिलेलं नसतं. इंग्लिशचा पेपर म्हणून पेपर लिहिलेला असतो, पण ज्या लँग्वेजचं स्पीकिंगलाही व्हॉइस मॉड्युलेशन आवश्यक आहे, तुमचं फेसिंग सुद्धा जे आवश्यक आहे ते त्या लँग्वेज प्रमाणे नसतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही लँग्वेज ही ग्रॅमॅटिकली करेक्ट आणि सायकोलॉजिकली करेक्ट शिका. त्यात तुम्हाला खूप फायदा होईल. जर तुम्हाला जायचं नक्की केलेलं असेल तुम्ही आणि ग्रॅज्युएशन करत असाल, आता 12वी पास झाल्या जर तुम्ही गेलात तर खूप छान आहे, कारण तोपर्यंत 10वी 12वी ही आपली इंग्लिश लँग्वेज सुरूच असते. पण 12वीच्या नंतरचे जे 3 वर्ष आहेत त्या ह्याच्यात लँग्वेजचा संबंध कमी होतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला 3 वर्ष ही जर IELTSची तयारी करायची असेल तर तुम्ही रोज एखादी न्यूज वाचायला पाहिजे, त्याचं समरायझेशन करायला पाहिजे. मुलांच्यात एकमेकांच्यात बोलताना एक्सटेम्पोर तुम्ही बोललं पाहिजे की तुमच्या भावना त्या लँग्वेजमध्ये उतरल्या पाहिजेत. हे तुम्ही एकमेकांशी बोलताना करायला पाहिजे. तसंच न्यूज जी आहे ती परफेक्टली तुम्हाला सांगता आले पाहिजे त्या न्यूजच्या भावनेसह, तर तुम्हाला IELTSच्या स्पीकिंगला पण खूप उपयोग होतो. आणि हे जर तुम्ही ग्रॅज्युएशन करता जर तुम्ही लक्ष देऊन करत राहिला तर तुम्हाला एकदम बर्डन न येता एका महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही IELTS व्यवस्थितपणे घेऊ शकता.